देशात सर्वत्र कोरोनासारख्या महामारीने कहर माजवला असताना आता ही महामारी केवळ शहरापुरती मर्यादित राहिली नसून ग्रामीण भागातही आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याचे चित्र आहे। परतवाडा, अचलपूर, जुड्यानगरीत वेगवेगळ्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत। मात्र ती साखळी न वाढता जागीच थांबून गेल्याने जुड्या शहरवासियांना वेळोवेळी दिलासा मिळत राहिला। मात्र पुन्हा आता नव्याने एक मोठी साखळी निदर्शनास येत आहे की काय याचा धाक सुद्धा आता परिसरवासियांमध्ये दिसून येत आहे। गेल्या काही दिवसा अगोदर परतवाडा बैतूल रोड येथील सायमा कॉलनीमध्ये 50 वर्षीय एक पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला। त्याचबरोबर परिवारातील एक 70 वर्षीय महिला सुद्धा पॉझिटिव्ह आल्याने यांच्या संपर्कात आलेल्यांचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले। या चाचणी अहवालामध्ये पुन्हा शहरवासियांसाठी झोप उडवणारी बातमी समोर आली। या साखळीमधील आता अजून 4 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने आता ही साखळी कुठपर्यंत लांबणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। एकीकडे या परिसरात पॉझिटिव्हची संख्या वाढत असली तरी प्रशासनाच्या आदेशाची मात्र परिसरवासी पायमल्ली करत असल्याचे चित्र आहे। प्रशासनाद्वारे या ठिकाणी घोषित करण्यात आलेले कंटेनमेंट झोनला सील करण्यात आले होते। सील करण्याकरिता वापरण्यात आलेले बॅरिकेड सुद्धा लोकांनी स्वतःच हटवून टाकले असल्याने कोरोना सारख्या महामारी बाबतीत परिसरात किती निष्क्रियता व सक्रियता आहे हे सांगण्याची गरज नाही। अशातच अचलपूरला सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आता जुड्यानगरीत सुद्धा सर्वत्र भीतीचे वातावरण दिसून येत आहे। पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा।